कधी कधी एखादा सिनेमा फक्त बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत नाही, तो अनेकांच्या आयुष्यात असे असे बदल घडवतो त्याची कल्पना सुद्धा कोणी केलेली नसते. काहींना स्टारडम मिळतं, काहींना नवीन करिअर मिळतं आणि काहींना आयुष्यभराची साथ मिळते. 2001 साली आलेला आशुतोष गोवारीकर यांचा ऐतिहासिक सिनेमा लगान हा एक असा सिनेमा होता ज्याने फक्त भारतीय सिनेमाचा चेहरा मोहराच बदलला नाही, तर या सिनेमात बग्गा ही भूमिका करणाऱ्या अमीन हाजी यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकली. त्यांना त्यांचं लाईफ लाँग प्रेम या सिनेमातून मिळालं, पण ती प्रेमिका कोणी भारतीय नव्हती, तर चक्क एक गोरी मेम होती. हो, कोण होती ही गोरी मेम? सिनेमात ती कोणत्या भूमिकेत होती आणि बग्गा आणि मेम यांचं सूत जुळलं कसं? काय आहे त्यांची रिअल लाईफ लव्ह स्टोरी? सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. अलीकडेच लगानच्या 25 वर्षांच्या सोहळ्यामध्ये संपूर्ण टीम पुन्हा एकदा एकत्र आली. आमिर खान प्रोडक्शनमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये अमीन हाजी सुद्धा त्यांची पत्नी शार्लोट व्हिटबी कोल्स आणि त्यांच्या 2 मुलींसोबत उपस्थित होते. त्यांचे फोटोज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले, इतके की लगानच्या सोहळ्याची चर्चा कमी आणि त्यांच्या प्रेमकथेची चर्चा जास्त झाली. पण ही स्टोरी तितकी इंटरेस्टिंग होती सुद्धा, जी एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टला सुद्धा मागे टाकेल. अमीन आणि शार्लोट यांची पहिली भेट लगानच्याच सेटवर झाली होती आणि यामध्ये खूपच रंजक किस्सा आहे. शार्लोटचा भाऊ जेमी हा त्या काळात काउंटी क्रिकेट खेळायचा. लगानमध्ये ब्रिटिश क्रिकेट टीमच्या प्लेयर्ससाठी ऑडिशन सुरू होती आणि जेमीची उंची आणि पर्सनॅलिटी पाहून त्याची निवड झाली. पण क्लायमॅक्समधल्या क्रिकेट मॅचसाठी फक्त ब्रिटिश प्लेयरच नव्हते हवे, तर त्या काळातल्या ब्रिटिश समाजाचं वातावरण दाखवण्यासाठी अनेक ब्रिटिश महिला आणि एक्स्ट्राची सुद्धा गरज होती. त्यामुळे मेकर्सनी जेमीला सांगितलं की तुझ्या फॅमिलीतल्या महिलांना घेऊन ये, त्यांच्या प्रवासाचा खर्च आम्ही करू, त्यांना पैसे देऊ, त्यांना त्या काळातले कपडे घालून इंग्रज टीमच्या कुटुंबियांच्या भूमिकेत बसवायचं होतं. आणि अशाच पद्धतीने 23 वर्षांची शार्लोट भारतात गुजरातमधल्या भुज येथे लगानच्या शूटिंगसाठी सेटवर आली. त्या काळात शार्लोटने नुकतंच अँथ्रोपॉलॉजीचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि वेगवेगळ्या संस्कृती आणि माणसांना समजून घेण्याची त्याची उत्सुकता खूप जास्त होती. नंतर हा किस्सा सांगताना अमीन स्वतः विनोदी पद्धतीने म्हणाले होते, तिने मला सांगितलं आणि तिला वाटलं की हा एक वेगळा स्पेसिमेन आहे, याच्यावर मला थोडं रिसर्च करायला पाहिजे. आणि हा रिसर्च आता 26 वर्षांपासून सुरूच आहे. आजही बिचारी 3 गुना लगान भरते. या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि काही काळानंतर त्यांनी लग्न केलं. शार्लोटने इंग्लंड सोडून भारतात राहण्याचा निर्णय घेतला. आज त्यांना समर आणि स्काय या 2 मुली आहेत. विशेष म्हणजे शार्लोटने फक्त भारतात राहण्याचा निर्णयच घेतला नाही, तर तिने भारतीय संस्कृतीसुद्धा मनापासून स्वीकारली. तिने हिंदी भाषा शिकली, मराठी समजून घ्यायला सुरुवात केली आणि फक्त अमीन यांच्यावरच नाही, तर त्यांच्या भारतीय ओळखीवर सुद्धा मनापासून प्रेम केलं. पण मित्रांनो, पिक्चर इथेच थांबत नाही. अमीन यांना प्रेम नक्कीच मिळालं, पण लगानने अमीन हाजींना फक्त प्रेमच नाही, तर एक मोठं संघर्षाचं पर्वसुद्धा दिलं. अनेकांना वाटेल की लगानसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर त्यांच्याकडे मोठमोठ्या ऑफर्स आल्या असतील. ऑफर्स आल्या होत्या, पण अमीन त्या स्वीकारायला तयार नव्हते, कारण त्यांच्या मते त्यांना मिळणाऱ्या कोणत्याही भूमिका लगानच्या जवळपाससुद्धा पोचतच नव्हत्या. अमीन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मला खरं तर पुढे अभिनयच करायचा नव्हता, कारण मला वाटलं की लगानने मला जे सन्मान मिळवून दिलेत त्या कमी दर्जाच्या भूमिका करून मला खराब करायचे नव्हते. मी काही महान अभिनेता नाही आहे, माझा परफॉर्मन्स चांगला झाला कारण माझ्याकडे आशुतोष गोवारीकरसारखा दिग्दर्शक, उत्कृष्ट स्क्रिप्ट आणि उत्तम टीम होती. पण हा निर्णय घेतल्यानंतर एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला की आता पुढे काय करायचं. त्यांची पत्नी शार्लोट आणि आशुतोष गोवारीकर दोघेही त्यांच्या भविष्याबद्दल चिंतित होते. त्यावेळी आशुतोष यांनी त्यांना एक अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांनी अमीनला सांगितलं, तुला कुटुंब उभं करायचं आहे, घर चालवायचं आहे, त्यामुळे काहीतरी कमावलं पाहिजे. याच क्षणाने अमीन हाजी यांच्या करिअरला नवीन दिशा मिळाली. आशुतोष गोवारीकर यांनी त्यांना त्यांच्या 2004च्या क्लासिक स्वदेश चित्रपटासाठी को रायटर म्हणून काम करण्याची संधी दिली. इथून त्यांचा लेखक म्हणून प्रवास सुरू झाला. पुढे त्यांनी विक्रम भट्ट यांच्या हॉन्टेड 3D आणि डेंजरस इश्क सारख्या चित्रपटांसाठी लेखन केलं. इतकंच नाही, तर 2021मध्ये कोई जाने ना या सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून सुद्धा पदार्पण केलं. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त अमीन यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यांनी लिहिलं होतं की 3 गुना लगान भरताना तिने मला तिच्या दयाळूपणा, समजूतदारपणा आणि प्रेमाने मुक्त केले. आज शार्लोट भारतात तिच्या ब्रिस्टलमधल्या आयुष्यापेक्षा जास्त काळ राहिली आहे. ती हिंदी बोलते, मराठी समजते आणि माझ्यामधल्या भारतीय व्यक्तीवर प्रेम करते. अमीन पुढे म्हणाले की ती हसत हसत 3 गुना लगान भरते. आमच्या मुलींचं शिक्षण, तिचं काम आणि आमचं संपूर्ण आयुष्य ती सांभाळते. विशेष म्हणजे लगानच्या सेटवर फुललेली ही काही एकमेव लव्ह स्टोरी होती असं नाही आहे. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आमिर खान आणि किरण राव यांची सुद्धा ओळख झाली.
त्यावेळी किरण राव या सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होत्या. काही वर्षांनी आमिर आणि रीना दत्ता यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर आमिर आणि किरण यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. 2005 दोघांनी लग्न केलं आणि पुढे त्यांना आझाद हा मुलगा झाला. जरी 2021 हे दोघे वेगळे झाले असले तरी आजही ते एकमेकांसोबत चांगले संबंध ठेवून आहेत. इतकंच नाही तर शार्लोटचा भाऊ जेमी याची प्रेमकथासुद्धा लगानच्याच सेटशी जोडली गेलेली आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड कॅथरीनसोबत लग्न केलं आणि विशेष म्हणजे हे लग्न लगानच्या त्या मंदिरात झालं जिथे अमीनचं बग्गा हे कॅरेक्टर मंदिरातला ढोल वाजवणारा म्हणून राहत असतं. या लग्नात आमिर खान आणि त्याची त्यावेळची पत्नी रीना दत्ता यांनी नवरीच्या आईवडिलांची भूमिका निभावली आणि संपूर्ण लगानची टीम या लग्नाची वरात बनली. विचार करा, एका सिनेमाच्या सेटवर सुरू झालेल्या काही दिवसांच्या शूटिंगने किती आयुष्य बदलून टाकली. कुणाला आयुष्याचा जोडीदार मिळाला, कुणाला नवीन करिअर मिळालं, तर कुणाला आयुष्यभरासाठी आठवणी मिळाल्या. लगानची जादू अशाच अनेक गोष्टींमुळे आजही 25 वर्षांनंतर सुद्धा कायम आहे. तुम्हाला लगानच्या या पडद्यामागच्या प्रेमकथा कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लगावबत्ती.